नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पार्क अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. माझं नाव महेश श्रीनिवास एलगट्टे. राज्यसेवेच्या 2022च्या परीक्षेमधून माझी उपजिल्हाधिकारीपदी निवड झालेली आहे. स्पार्क अकॅडमीने आपल्या यूट्यूब चॅनलवर कॅप्सूल बॅच लॉन्च केली आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी विविध आपले जे राज्यसेवा पूर्वसाठी असलेले जे वेगवेगळे विषय आहेत त्या विषयामधील महत्त्वाचे पॉईंट्स जे आपल्याला पूर्व परीक्षेसाठी कामाला येणार आहेत त्यातील महत्त्वाचे पॉईंट्स कव्हर केलेले आहेत. तर त्यापैकी आपण आता इथून पुढे सायन्सची लेक्चर सिरीज पाहणार आहोत आणि त्याची सुरुवात आपण आता फिजिक्सपासून करणार आहोत. तर सायन्सच्या पूर्व परीक्षेसाठी सायन्सच्या आणि फिजिक्ससाठी आपल्याला दोन गोष्टी म्हणजे फोकस करायचा आहे. जर आपल्याला प्रॉब्लेम्स चांगल्या पद्धतीने टॅकल करायचे असतील तर त्यातले एक म्हणजे कन्सेप्ट. तर आपल्याला भर कशावर द्यायचा आहे? कन्सेप्ट क्लिअर करण्यावर भर द्यायचा आहे. आणि दुसरं म्हणजे पर्टिक्युलरली फिजिक्सच्या बाबतीत प्रॉब्लेम सॉल्व्हिंगवर. कारण अल्टरनेट 1-2 वर्षाला आयोग पेपरची डिफिकल्टी लेवल वाढवत असतं. तर जर पेपरची डिफिकल्टी लेवल वाढवायची असेल तर ते म्हणजे 1-2 वर्षानंतर ते 3 प्रॉब्लेम्स किंवा 3-4 प्रॉब्लेम्स फिजिक्समध्ये टाकत असतात. मग जर आपल्याला ते प्रॉब्लेम्स टॅकल झाले तर आपल्याला तिथं लीड भेटू शकते. 3 क्वेश्चन 6 मार्कची लीड भेटू शकते. आणि जर नाही आले तर आपण इतर विद्यार्थ्यापेक्षा 6 मार्क कमी राहू. तर त्याच्यामुळे आपण या सिरीजमध्ये कन्सेप्ट आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, पूर्ण प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह नाही करायचे. मी तुम्हाला फक्त डायरेक्शन सांगेल कसं करायचंय आणि मग तुम्ही त्याच्यानुसार करायचं. ठीक आहे, तर सुरू करूया. आता सुरुवातीला गतिविषयक नियम. तर आपण पहिल्यांदा गतिविषयक नियम आणि न्यूटनचे नियम याच्यापासून जाऊया. तर सर्वात पहिल्यांदा न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम तो जडत्वाशी संदर्भात आहे. तर मी स्टेटमेंट सांगतो, म्हणजे पहिल्यांदा ह्याच्यावर सांगतो की काय क्वेश्चन येऊ शकतात. तर आयोग तुम्हाला काय करेल, सरळ तुम्हाला स्टेटमेंट देईल आणि हे स्टेटमेंट न्यूटनच्या कोणत्या नियमाशी संदर्भात आहे, पहिला नियम, दुसरा नियम, तिसरा नियम असा ऑप्शन असेल. किंवा आयोग तुम्हाला उदाहरण देईल असं एखादं स्टेटमेंट देईल की म्हणजे बसमध्ये बसलो आपण आणि आपल्याला झटका बसतो, गाडी सुरू झाली तर झटका बसतो, तर तो न्यूटनच्या कोणत्या नियमाशी संदर्भात आहे तर ते विचारेल. मग ऑप्शन तुम्हाला पहिला, दुसरा, तिसरा असा ऑप्शन असेल. किंवा आणखीन वेगळ्या पद्धतीने कसं विचारू शकतात, तर तुम्हाला न्यूटनचा नियम सांगितला जाईल, पहिला नियम, आणि ऑप्शन दिले जाईल, उदाहरणाचे ऑप्शन दिले जातील, पहिलं उदाहरण, दुसरं उदाहरण, तिसरं उदाहरण, आणि ते पहिल्या नियमाशी कोणत्या संदर्भात आहे. तर असं वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला विचारू शकतात. तर आता आपण न्यूटनचा पहिला नियम बघू. स्टेटमेंट शक्यतो जे नियमाचं आहे ते असं लक्षात असू द्या. काय आहे, जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेत किंवा सरळ रेषेतील एकसमान गतीमध्ये सातत्य राहते. हे स्टेटमेंट आहे. स्टेटमेंट असंच लक्षात राहू द्या, जेवढं होईल तेवढं. किंवा कीवर्ड्स लक्षात ठेवायचं. न्यूटनचा पहिला नियम म्हटलं तर हे कीवर्ड लक्षात ठेवायचं. पूर्ण स्टेटमेंट नाही लक्षात राहत तर बाह्य असंतुलित बल एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे न्यूटनच्या पहिल्या नियमामध्ये, तो नियम आहे जडत्वाच्या संदर्भात. मी अगोदर जडत्व काय असतं सांगतो. जडत्व म्हणजे आपली अशी अवस्था आहे की ज्याच्यामध्ये, म्हणजे एखाद्या वस्तूची अशी अवस्था की ज्याच्यामध्ये त्या वस्तूला त्याची सध्याची जी अवस्था आहे ती अवस्था बदलू वाटत नाही. फॉर एक्झाम्पल, आपण एका दिवशी संडेला आपण असं बसून आहोत तर आपल्याला बसूनच राहायला वाटतं, त्या मोशनमध्ये आपल्याला चेंज नको आहे, तर ते म्हणजे झालं इनर्शिया, जडत्व. म्हणजे एखादी वस्तू मोशनमध्ये असेल तर तिला मोशनमध्येच राहायचंय, तिला चेंज होऊ वाटत नाही. एखादी वस्तू स्थिर असेल तर तिला स्थिरच राहायचंय, तिला चेंज होऊ वाटत नाही. किंवा एखाद्या वस्तूची एखादी डायरेक्शन असेल तर ती डायरेक्शन मध्येच तिला राहायचंय, तर तिला डायरेक्शन चेंज करू वाटत नाही. हे म्हणजे झालं जडत्व. मग न्यूटनच्या पहिल्या नियमामध्ये काय सांगितलंय की जोपर्यंत तुम्ही एखाद्या वस्तूवर बाहेरून असंतुलित बल लावत नाही तोपर्यंत त्या वस्तूची जी स्थिती आहे ती स्थिती बदलणार नाही. ठीक आहे, मग आता याच्यामध्ये महत्वाचा शब्द काय, बाह्य असंतुलित बल. मग बाह्य असंतुलित बल काय असतं, समजा हा टेबल आहे, इथं बॉक्स ठेवलाय, इथून फोर्स लावला आणि इकडून फोर्स लावला आपण. मी दोन्हीकडून 5 न्यूटन फोर्स लावला, दोन्ही फोर्स सेम आहेत, बॉक्स हलणार नाही कारण दोन्ही साईडनं फोर्स सेम आहे. हे झालं संतुलित फोर्स. ठीक आहे, म्हणजे एखादी स्थिर वस्तू जर असेल तर त्याच्यावर काय आहे, संतुलित बल आहे. असंतुलित बल काय झालं, हे 5 न्यूटन, मी इकडून 10 न्यूटन लावलं तर आता बॉक्स कुठल्या दिशेला मूव्ह करेल, इकडल्या दिशेला मूव्ह करेल, कारण इकडून लावलेला फोर्स जास्त आहे. सांगायचं काय त्यांना एकंदरीत न्यूटनच्या पहिल्या नियमामध्ये की जर तुम्हाला वस्तूची जडत्वाची स्थिती जर बदलायची असेल तर तुम्हाला काय करायला लागेल, बाह्य असंतुलित बल लावावं लागेल. ठीक आहे, मग आता पुढचं, आता हे जडत्व दिलेलं आहे तर ते आता मी एक्सप्लेन केलं.
मग जडत्वामध्ये तीन प्रकारच्या गोष्टी म्हणजे तीन प्रकार आहेत त्याचे. पहिला म्हणजे विश्रांतीचं जडत्व. म्हणजे काय की जोपर्यंत तुम्ही बाहेरून एक्सटर्नल फोर्स लावणार नाही तोपर्यंत वस्तू तिच्या विश्राम स्थितीमध्येच राहील. ठीक आहे. मग याचं उदाहरण काय की जेव्हा थांबलेली बस जेव्हा हलू लागते तेव्हा मागे सरकवण्याच्या प्रवृत्ती आपल्या म्हणजे कसं, समजा आपण बसमध्ये बसलोय, आपली आता विश्रांतीची स्थिती आहे आणि आपल्या खालची जी सीट आहे ती पण विश्रांतीच्या मोशन म्हणजे पोझिशन मध्ये आहे. आता जर आपण बस अचानक सुरू केली तर आपली जी बॉडी आहे ती आपली बॉडी परत आता आपल्या बॉडीला मोशन मध्ये यायचं नाहीये, म्हणून आपली बॉडी मागे राहणार आणि जी आपल्या खालची सीट आहे ती बस सुरू झाल्यामुळे बस सोबत पुढे जाणार. मग आपल्याला काय होतो, मागचा झटका बसतो. तर हे आहे जडत्व. ठीक आहे, विश्रांतीचं जडत्व. परत तुम्हाला क्वेश्चन काय विचारतील, उदाहरण देतील की बस हलू लागली तेव्हा आपल्याला मागे झटका बसतो. हे इनर्शियाचं कुठलं म्हणजे कोणत्या प्रकारचं इनर्शिया आहे, तर हे इनर्शिया ऍट रेस्ट किंवा विश्रांतीचं जडत्व आहे. ठीक आहे. ठीक आहे. तसंच आता दिशेचं जडत्व. आधी गतीचं जडत्व बघू मग दिशेचं बघूया. गतीच्या जडत्वामध्ये काय, जोपर्यंत आपण बाहेरून फोर्स लावत नाही तोपर्यंत वस्तूची जी गती आहे त्या गतीमध्ये चेंज होणार नाही, म्हणजे ती थांबणार नाही किंवा ती थांबणार नाही. मग आता याचं उदाहरण काय दिले, समजा चालती बस आहे म्हणजे ती गतिमान आहे आणि जर तिला अचानक ब्रेक दाबला तर प्रवासी काय होतील, पुढे पडतात. तर आता कसं, बस मोशन मध्ये आहे, सोबत आपली बॉडी पण मोशन मध्ये आहे आणि खालची सीट आपल्या खालची सीट जी आहे ती बस सोबत मोशन मध्ये आहे. मग आता जर ब्रेक दाबला तर आपली बॉडी कॉन्स्टंट मोशन मध्ये आहे आणि आपल्या बॉडीला आता ती मोशन मध्येच राहायची इच्छा आहे, तिला लवकर चेंज व्हायचं नाही. पण आपल्या खालची जी सीट आहे ती बसनं ब्रेक दाबल्यामुळे ती सीट थांबली, मग आपली बॉडी पुढेच जाते. तर ते आहे. परत याच्यावर क्वेश्चन कसा, अगोदर सांगितल्यासारखं की हे उदाहरण कशाचं आहे, इनर्शिया मोशन. आणि आता दिशेची म्हणजे काय, समजा आता गाडी आहे, गाडी सरळ डायरेक्शन मध्ये जात आहे आणि ड्रायव्हरनं अचानक गाडी राईट साईडला अशी वळवली. ठीक आहे. जर गाडी अचानक जर वळवली तर आता गाडीला आपली दिशा बदलायची इच्छा नाही, म्हणजे आपली जी गाडीमधली जी आपली बॉडी आहे ती गाडीच्या दिशेने चाललेली आहे. आता आपल्या बॉडीला आपली दिशा बदलू वाटत नाही, मग आपली दिशा कुठे असणार, इकडल्या साईडनं असणार. पण गाडी तर इकडे वळली, मग आपल्याला इकडल्या साईडला झटका बसतो, म्हणजे आपण एका साईडला फेकले जातो. ठीक आहे. तर हे आहे दिशेचं जडत्व. तर याच्यावर परत तसाच क्वेश्चन विचारतात. ठीक आहे. गतीचं जडत्व म्हणजे आणखी एक लक्षात ठेवायचं, असं क्वेश्चन विचारतील की इनर्शिया संदर्भात जडत्वा संदर्भात न्यूटनचा कोणता नियम आहे. तर पहिला नियम, 3 नियम आहेत, 3 वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. तर ते मी सांगतो. आता पहिला सांगितलं आपण, त्याच्यामध्ये जडत्व सांगितलंय. दुसरा आहे संवेगाचा नियम आहे. तर पहिल्यांदा काय बघायचं, संवेग काय असतं. संवेग इंग्लिशमध्ये मोमेंटम म्हणजे काय की एखाद्या वस्तूमध्ये तिचं मास आहे आणि त्या वस्तूमध्ये ती एखाद्या व्हेलॉसिटी काहीतरी गतीने ती वस्तू जात आहे, तर या दोन्हीला मिळून जे बनतं त्याला संवेग म्हणतात. म्हणजे एखादा मास किती जोरात म्हणजे धावत आहे किंवा पळत आहे, तर ते म्हणजे संवेग असतं. तर याच्यामध्ये काय म्हणले की संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी डायरेक्शनी प्रपोर्शनल असतो. म्हणजे काय की म्हणजे एखादी वस्तू, समजा आता एखादा बॉल आहे, त्याचा मास काहीतरी आहे आणि त्या बॉलला आपण जोरात फेकलं. ठीक आहे. तर त्यावेळेस त्याची काहीतरी व्हेलॉसिटी आहे. आता मी त्याला बॉलला पकडतोय, याचा अर्थ मी काय करतोय, आता बॉलवर फोर्स लावतोय आणि मी फोर्स लावून त्या बॉलला पकडणार आहे. मग जेव्हा मी बॉलला पकडतोय तेव्हा त्या बॉलचं मास काहीतरी m आहे. आता व्हेलॉसिटी काय झाली, अगोदर आपण काहीतरी व्हेलॉसिटीने त्याला फेकलं होतं, आता जेव्हा आपण पकडलो त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी काय झाली, 0 झाली. मग हा लॉ काय म्हणतोय की पहिल्या वेळेस मास इंटू व्हेलॉसिटी होतं आणि दुसऱ्या वेळेस पण परत कॅच पकडल्यानंतर मास इंटू व्हेलॉसिटी झालं. म्हणजे काय झालं, संवेगामध्ये बदल झाला. तर हा संवेगामधला जो बदल असतो तो कशाशी डायरेक्टली प्रपोर्शनल असतो, तर जे आपण फोर्स लावलंय, मी ज्या फोर्सनी बॉलला पकडतोय त्या फोर्सशी डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. सिंपल सांगतो, समजा आता हा कॅच पकडतोय, बरोबर आहे. आता हा विकेट किपर आहे, हा कॅच पकडतोय. समजा आता याच्यावरून आपण पहिल्यांदा अगोदर याच्यावरून काय करू, आपण फोर्सचं इक्वेशन निघतं ते सांगतो मी. काय म्हणलंय, फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू चेंज इन मोमेंटम. मोमेंटम काय असतं, मास इंटू व्हेलॉसिटी. ठीक आहे. मास इंटू व्हेलॉसिटी मध्ये इनिशियल व्हेलॉसिटी v1 मायनस शेवटची व्हेलॉसिटी v2 करूया. ठीक आहे. आणि बाय t करूया. परंतु आपल्याला माहित आहे की ऍक्सेलरेशन काय असतं, v1 मायनस v2 बाय t. मग हे कटलं आणि याच्या जागी काय आलं, a आलं. f इक्वल टू ma. याच्यावर जास्त लक्ष देऊ नका, काय कसं आलं हे काही जास्त महत्वाचं नाही. फक्त एवढं लक्षात ठेवा रिव्हिजन मध्ये आपल्याला की f इज इक्वल टू ma चं जे सूत्र आहे, फोर्सचं जे सूत्र आहे ते कुठून आलेलं आहे, न्यूटनच्या दुसऱ्या नियमावरून आलेलं आहे.
ठीक आहे. मग न्यूटनचा दुसरा नियम काय सांगतो? फोर्सचं सूत्र सांगतो आणि संवेग सांगतो, किंवा दुसऱ्या भाषेत संवेग आणि फोर्स ह्याच्यामधलं संबंध सांगतो. जसं पहिला नियम जडत्व सांगत होता. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय झालं, चेंडू आला, कॅच पकडली आपण. जर आपण समजा बॉल आला आणि मी डायरेक्ट असा हात ठेवला तर काय होईल? मला रिॲक्ट करायला टाइम कमी भेटेल. ठीक आहे. जर टाइम जर कमी भेटला, हा टाइम टी आहे, टी जर कमी झाला तर फोर्स कसा असेल? जास्त असेल, म्हणजे माझ्या हाताला जास्त जोरात लागेल. पण समजा मी टाइम जास्त दिला आणि हात असा मागे घेतला तर आता काय होईल? टाइम वाढला. टाइम वाढला तर फोर्स कसा असेल? कमी होईल. हा, मग फोर्स कमी झाला म्हणजे माझ्या हाताला कमी लागणार. तर बेसिकली हे सांगतं. तर हे उदाहरण विचारतील आणि न्यूटनचा कोणता नियम आहे ते विचारतील. ठीक आहे. मग आता दुसऱ्या नियमाबद्दल दोनच लक्षात ठेवायचं. हे उदाहरण लक्षात ठेवायचं, सांगायचं मोमेंटम आणि फोर्सचा म्हणजे संबंध दाखवतो हे सांगायचं. ठीक आहे. आता तिसरा नियम. मग तिसरा नियम कशाच्या संदर्भात आहे? तर प्रतिक्रिया बल, ऍक्शन रिॲक्शन फोर्स. तर ऍक्शन रिॲक्शन फोर्स मध्ये काय म्हटले की कधी पण एखादी वस्तू जेव्हा दुसऱ्या वस्तूवर फोर्स लावते त्याच वेळेस दुसरी वस्तू सुद्धा त्या पहिल्या वस्तूवर परत फोर्स लावत असते. तर त्याला काय म्हणायचं? ऍक्शन रिॲक्शन फोर्स. ठीक आहे. मग आता याचं उदाहरण दिलेलं आहे. बेस्ट एक्झाम्पल रॉकेटचं आहे. रॉकेट म्हणजे काय? म्हणजे रॉकेट वर कसं जातं तर त्याचं उदाहरण सांगितलंय. समजा हे रॉकेट आहे, याच्यामध्ये काय केलेले असतात? गॅसेस वगैरे खूप सारे म्हणजे गॅसेस वगैरे भरलेले असतात. मग याच्यामध्ये बेसिकली काय केली जाते? रिॲक्शन अशी करवली जाते की ज्याच्यातून हॉट गॅस बाहेर येईल, गरम गॅस बाहेर येतो. तो आलेला गॅस काय करतो? आता हे आपलं सरफेस आहे पृथ्वीचं, या पृथ्वीच्या सरफेसवर फोर्स लावतो. ठीक आहे. रॉकेट काय करतं? म्हणजे रॉकेट मधला गॅस हा पृथ्वीच्या सरफेसवर फोर्स लावतो, आणि जेव्हा पृथ्वीच्या सरफेसवर असा फोर्स लावेल तेव्हा पृथ्वी सुद्धा रॉकेटवर काहीतरी फोर्स लावेल. मग पृथ्वी रॉकेटवर फोर्स लावते म्हणजे हा काय झाला? हा ऍक्शन झाला. तर याचा उलटा हा रिॲक्शन झाला. तर रिॲक्शन फोर्स लावते आणि रॉकेट वर जातं. हे आहे न्यूटनच्या तिसऱ्या नियमाचं उदाहरण. तर तिन्ही नियम समजायचे. पहिला नियम जडत्वा संदर्भात, दुसरा नियम मोमेंटम आणि फोर्सचा संबंध, आणि तिसरा नियम प्रतिक्रिया बल म्हणजे ऍक्शन रिॲक्शन फोर्सचा संदर्भ. ठीक आहे. कळतंय? आणि इथं हे कॉइलचं दिलेलं आहे की जेव्हा आपण गन स्टार्ट केली म्हणजे बुलेट मारली तर काय होते की आपली गन त्या बुलेटवर फोर्स देते. गन आपण मारलं, बुलेटवर फोर्स देते, बुलेट पुढे जाते. त्याच वेळेस बुलेट पण गनवर फोर्स देते आणि त्याच्यामुळे मग आपल्याला मागचा झटका बसतो. तर हे उदाहरण कशाचं आहे? न्यूटनच्या तिसऱ्या नियमाचं. ठीक आहे. आता गती आणि प्रकार. आता याच्यामध्ये गतिविषयक समीकरणावर मॅथमॅटिकल जे प्रॉब्लेम आहेत, आयोगाने मागे सुद्धा मॅथमॅटिकल जे प्रॉब्लेम विचारलेत ते गतिविषयक समीकरणावर विचारले. तर 3 न्यूटन म्हणजे गतिविषयक समीकरण आहेत. ते पहिलं आहे v = u + at. त्याच्यानंतर दुसरं आहे, पहिल्यामध्ये काय सांगितले? व्हेलॉसिटी आणि काळ, व्हेलॉसिटी आणि टाइम यांचा संदर्भ. दुसरं आहे स्थिती आणि काल. ठीक आहे. त्याच्यामध्ये टाइम आणि डिस्प्लेसमेंटचा संदर्भ म्हणजे संबंध सांगितलेला आहे. आणि तिसऱ्यामध्ये स्थिती आणि वेग, डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी यांचा संबंध सांगितलेला आहे. तर असे 3 आहेत. सिक्वेन्शियली लक्षात ठेवायचं. लक्षात ठेवायचं ट्रिक सांगतो. पहिल्यापासून पुढे जाताना पॉवर वाढत जातात. म्हणजे समजतंय का? बघा ट्रिक. पहिल्या याच्यामध्ये कुठंच स्क्वेअर वगैरे काहीच नाही आहे पहिल्या नियमामध्ये, राईट. दुसऱ्या नियमामध्ये 1 स्क्वेअर आहे आणि तिसऱ्या नियमामध्ये 2 स्क्वेअर आहे, v², u². म्हणजे जसं पुढे जाईल तसं कॉम्प्लिकेटेड होत चाललंय, असं लक्षात ठेवायचं. म्हणजे शॉर्ट ट्रिक मध्ये पहिला नियम कोणता? म्हणजे काय म्हणतात, पहिलं समीकरण कोणतं? तर त्याच्यामध्ये काहीच पॉवर नाही. दुसरं समीकरण कोणतं? त्याच्यामध्ये 1च पॉवर आहे. आणि तिसरं समीकरण कोणतं? त्याच्यामध्ये 2 पॉवर आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना कसं करायचं? आपल्याला जे दिले ते पहिल्यांदा लिहून घ्यायचं. म्हणजे एक्झाम्पल मध्ये v दिला असेल तर v लिहून घ्यायचं, u दिला असेल u लिहून घ्यायचं, काय काय दिले बघायचं, s दिला असेल s लिहून घ्यायचं, हे सगळं लिहून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ठरवायचं आपल्याला काढायचं काय. आणि मग कोणते कोणते आपल्याला दिलेले सगळे, समजा तुम्हाला v काढायचे आणि तुम्हाला दिसते की बाकी सगळ्या ह्या गोष्टी दिलेल्या आहेत तर हा फॉर्म्युला वापरायचा. जर s दिलेला आहे आणि त्याच्यावरून u काढायचे तर हा फॉर्म्युला, म्हणजे जे दिलेल्या वस्तू आहेत त्या घ्यायच्या आणि जे नाही भेटलं ते घ्यायचं. ठीक आहे. आता इथं गणिती उदाहरण दिलेले आहेत. आणि आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा. आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायचं, मॅथ प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना युनिट्स बघायचं. आयोग आपल्याला राज्यसेवेला खूप कॉम्प्लिकेटेड प्रॉब्लेम देत नाही, सिम्पल क्वेश्चन्स देतात. फक्त त्याच्यामध्ये 2-3 जे डोकं लावायचं आपल्याला, ते कुठे लावायचं? युनिट्स कन्वर्ट केलेत का सगळे, म्हणजे मीटर पर सेकंड मध्येच आहेत का, सेंटीमीटर पर सेकंड मध्ये असलं नाही पाहिजे. आता जसं इथं उदाहरण आहे, किलोमीटर पर आवरचं उदाहरण दिलेलं आहे. समजा आता इथे काय म्हणले, एका कारचा ब्रेक 6 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. ठीक आहे. इतकं त्वरण पुरवितो. म्हणजे काय दिले आपल्याला? ऍक्सेलरेशन दिले. ऍक्सेलरेशन काय? 6 मीटर पर सेकंड स्क्वेअर.
ठीक आहे. त्याच्यानंतर जर ती कार 108 किलोमीटर पर आवर वेगाने जात असेल, म्हणजे त्या कारची स्पीड दिली आपल्याला, यू काय असते, सुरुवातीची गती असते. ठीक आहे, म्हणजे यू किती दिली आपल्याला, 108 किलोमीटर पर आवर. ठीक आहे. त्याच्यानंतर तिला थांबण्यासाठी किती अंतर लागेल, म्हणजे तुम्हाला काय करायचंय, अंतर एस काढायचंय. ठीक आहे, आता एस काढायचंय. पण एक लक्षात ठेवायचं, आता इथं आपल्याला व्ही दिसत नाहीये, फायनल दिसत नाही ना, फायनल व्हेलोसिटी किती आहे. पण हे लक्षात घ्या, इथं काय म्हणते, तिला थांबण्यासाठी, म्हणजे गाडी काय होत आहे, ब्रेक मारल्यानंतर थांबत आहे. जर गाडी थांबत असेल तर शेवटची व्हेलोसिटी किती होणार, 0 होणार. ठीक आहे, असं सॉल्व्ह करायचं. पण आता याच्यामध्ये कॅच काय, तर तुमचं 108 हे किलोमीटर पर आवर मध्ये आहे, तुम्हाला ऍक्सेलरेशन मीटर पर सेकंड मध्ये स्क्वेअर मध्ये दिलेलं आहे. मग आपल्याला हे युनिट सेम पाहिजे ना, म्हणजे 108 किलोमीटर पर आवरचं कन्व्हर्जन करायला लागेल. मग 108 म्हणजे आता किलोमीटर पर आवरचं कन्व्हर्जन काय होतं, 5/18 होतं. 108 1 किलोमीटर पर आवर इथे दिले बघा, 1 किलोमीटर पर आवर बरोबर 5/18 मीटर पर सेकंड. मग 5/18 मल्टिप्लाय करा, 30. सिंपल. आता याच्यामध्ये काय करा, व्ही ची व्हॅल्यू 0 ठेवा, यू ची व्हॅल्यू 30 ठेवा, 30 चा स्क्वेअर 900 प्लस 2as, ए ची व्हॅल्यू 6 ठेवा, ए ची व्हॅल्यू 6 ठेवा. तर किती झालं बघा, सॉल्व्ह करा, तर उत्तर येऊन जाईल. पूर्ण सॉल्व्ह करत बसायचं नाही आपल्याला. ठीक आहे, समजतं. त्याच्यानंतर आता एक कंगारू 2.4 मीटर पर्यंत 2 सेकंदात उडी घेतो. काय दिले, उंची दिलेली आहे. आता याच्यामध्ये दोन प्रकारचे प्रॉब्लेम असतात. ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीवर 2 प्रकारचे प्रॉब्लेम असतात. एक तर एखादी वस्तू आपण वरून खाली सोडली फ्री फॉल मध्ये, तर एक प्रॉब्लेम असतात. आणि दुसरं, एखादी वस्तू खालून वर सोडली, तर त्याच्यामध्ये आयोगाचा कॅच फक्त एवढाच आहे की काय करायचं, जर वस्तू वरून खाली सोडली, अशा खाली सोडली, तर काय घ्यायचं, जी जे आहे, जी किंवा ऍक्सेलरेशन ते काय घ्यायचं, प्लस घ्यायचं, प्लस 9.8. ठीक आहे. आणि एखादी वस्तू खालून जर वर सोडली, तर जी जे आहे ते मायनस 9.8 घ्यायचं. ठीक आहे, मायनस आहे, तर मायनस 9.8 घ्यायचं, एवढंच लक्षात ठेवायचं. ठीक आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, एका दोरीच्या टोकाला दगड बांधून फिरवले असता 15 मीटर व्यासाचा आकाराचं वर्तुळ बनतं. काय म्हणलंय, हे दोरी आहे, ही दोरी आहे, ह्याला दगड बांधून फिरवले तर 15 मीटर व्यासाचं वर्तुळ बनते. ठीक आहे. असे करत असताना दगडाची गती 15.7 मीटर प्रति सेकंद आहे, म्हणजे तुम्हाला स्पीड दिली. ठीक आहे. आणि एवढी असल्यास दगडाला एक वर्तुळ पूर्ण करण्यास किती सेकंद लागतील, म्हणजे वर्तुळ पूर्ण करण्यास तुम्हाला टाइम दिलाय. म्हणजे बेसिकली काय दिले, तुम्हाला स्पीड दिलेली आहे. ठीक आहे. वेळ दिलेला आहे, म्हणजे सॉरी, वेळ आपल्याला काढायचा आहे. ठीक आहे. मग आता आपल्याला अंतर माहित नाही, पण आपल्याला त्यांनी काय सांगितलंय, त्रिज्या दिलेली आहे ना, 15 मीटर व्यास दिलेला आहे. व्यास जर 15 मीटर असेल तर त्रिज्या किती झाली, 7.5. ठीक आहे. याच्यावरून, आणि दगड कसा गोल फिरतोय ना, मग अंतर काय होईल, त्याचं परिघ होईल. परिघ म्हणजे काय, 2πr. तर याच्यामध्ये ठेवायचं, तुम्हाला परिघ भेटेल 2π × r च्या जागी आपण 7.5 ठेवायचं. 2πr इथं ठेवलं, हे 2πr च्या जागी 7.5 ठेवायचं. टी आपल्याला दिलेला आहे, सॉरी वेग दिलेला आहे आपल्याला 15.7 मीटर पर सेकंद. तर वेग ठेवायचा, आपल्याला टाइम भेटतो. ठीक आहे. त्याच्यानंतर 10 ग्रॅम वजनाची गोळी रायफल मधून चालवली, म्हणजे काय दिले बघा, मास दिले. काय दिले, मास दिले 10 ग्रॅम. आता याला पण बघा, इथे ग्रॅम मध्ये दिले. ठीक आहे. शक्यतो सगळे युनिट्स SI युनिट मध्ये असले पाहिजेत. तर हे ग्रॅम मध्ये दिले, परत याला केजी मध्ये करायचं, 0.01 येईल, 0.01 येईल. ठीक आहे. कारण खाली बघितलं तर तुम्हाला न्यूटन दिसतोय, म्हणजे SI युनिट आहेत ना, तर SI मध्ये कन्वर्ट करायचं. तर मास दिले तुम्हाला, वेळ दिलाय तुम्हाला, म्हणजे काय, टाइम दिलेला आहे. ठीक आहे. गोळीची गती 300 मीटर सेकंद असल्यावर किती बल, म्हणजे बेसिकली काय, तुम्हाला फोर्स काढायला सांगितलंय. फोर्सचा फॉर्म्युला काय, F = ma. ठीक आहे. मास दिलेला आहे, पण आपल्याला ए माहित नाही. मग ए काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे, v - u/t. टी मध्ये आता तुम्हाला टाइम दिलेला आहे 0.03 सेकंद, टाइम दिलाय 0.003 सेकंद. त्याच्यानंतर तुम्हाला गोळीची गती दिलेली आहे, आणि यू सुरुवातीला लक्षात ठेवायचं, सुरुवातीला u0 घ्यायचा, कारण आपण जेव्हा गोळीला सोडतो तेव्हा सुरुवातीला स्पीड किती असेल, गोळीची 0 असेल, आणि ती नंतर काहीतरी स्पीड घेणार आहे. ती काहीतरी जी स्पीड घेतलेली आहे ती आहे 300 मीटर पर सेकंद.
म्हणजे u0 हे 300, सिम्पल 300 डिवायडेड बाय टाइम घ्या 0.003. आता याला काय करा 3 न पुढे घ्या, कटून टाका हे 3 1 म्हणजे काय होईल ते न्यूटन मध्ये येऊन जाईल तुम्हाला, हजार येईल, सॉरी ते कन्वर्ट करून घ्या. ठीक आहे. आता 1000 kg, आता बघा 1000 kg वजनाचे वाहन 20 मीटर, परत तुम्हाला काय दिले मास दिले, दिस इज m. ठीक आहे. 20 मीटर पर सेकंद तुम्हाला काय दिले, हे स्पीड दिले u. ठीक आहे. त्याच्यानंतर 50 मीटर अंतरावर म्हणजे काय दिले तुम्हाला s दिले, s म्हणजे डिस्टन्स दिलेला आहे. ठीक आहे. s दिले, जाऊन थांबते म्हटल्यानंतर हे तुम्हाला काय दिले v दिले, आणि v किती आहे 0, फायनल वेलोसिटी 0. ठीक आहे. तर वाहनावरील प्रयुक्त त्वरण काढायचंय आणि त्याच्यावर बल काढायचंय. ठीक आहे. तर त्वरण काढण्यासाठी काय a इज इक्वल टू v² मायनस u² बाय 2s, हे फॉर्म्युल्यावरून आलं. v² इज इक्वल टू u² प्लस 2as, हा फॉर्म्युला आहे ना आपला न्यूटनचं सेकंड. तर याच्यावरून काय झालं, ऍक्सेलरेशन आलं v² मायनस 2s u² बाय 2s. ठीक आहे. याच्यावरून ऍक्सेलरेशन आलं, आणि ऍक्सेलरेशन आल्यानंतर f इज इक्वल टू आपण ma करायचं, मास दिलेला आहे आपल्याला. ठीक आहे. ठीक आहे. तर हे फर्स्ट टॉपिक मधले पॉइंट्स होते, न्यूटनचे लॉज, 3 लॉ, त्याच्यानंतर 3 इक्वेशन आणि त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स. आता सेकंड मध्ये काय, न्यूटनचा गुरुत्वाकर्षणचा नियम. तर या नियमामध्ये काय सांगितलेलं आहे की कोणत्याही 2 वस्तूमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं रॅन्डमली, कोणत्याही 2. आता ही पेन आहे आणि हे आहे, तर या दोघांमध्ये बोर्ड आहे, तर बोर्डमध्ये पण फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. ठीक आहे. तर हे न्यूटनच्या गुरुत्वाकर्षण, आपल्याला नॉर्मली काय वाटतं की गुरुत्वाकर्षण म्हणजे पृथ्वीने लावलेलंच बल आहे, असं नाही. तर गुरुत्वाकर्षण म्हणजे कोणत्याही 2 वस्तूमधलं आकर्षणाचं बल असतं. ठीक आहे. मग न्यूटनने काय सांगितलं की ते जो फोर्स आहे तो कशाशी डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, तर त्या 2 वस्तूच्या मास m1 m2 हे दिलेलं आहे, 2 वस्तूच्या मास अशी, या वस्तूचं मास म्हणजे पेनचं मास आणि बोर्डचं मास असं m1 m2, आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल कशाशी आहे, डिस्टन्सशी आहे. ठीक आहे. या 2 वस्तूमधलं अंतर, तर याची इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. मग आपण याला इक्वल टू केलं, f इक्वल टू कॉन्स्टंट g घेतलं आणि m1 m2 बाय r, हे असं, सॉरी r नाही ते r² आहे, r². तर हा आपल्याला फॉर्म्युला भेटतो कशासाठी, ग्रॅव्हिटेशनचा लॉ आहे. प्रॉब्लेम याच्यावर येतात. ठीक आहे. मग आता हे कसं केलं त्यांनी की अर्थसाठी म्हणजे g चे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटची व्हॅल्यू एवढी आहे हे लक्षात ठेवायचे. आयोगाने मला वाटतं g वर प्रश्न विचारलाय, त्याची व्हॅल्यू विचारली, तर हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर त्याचं युनिट्स विचारतात. ठीक आहे. हे CGS युनिट आहे, ह्याचं काय म्हणतात SI युनिट बघून घ्या. तर आयोगाने त्याच्यावर पण क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. तर g महत्वाचा आहे. आणि याच्यामध्ये समजा जर आता आपल्याला एखादा ऑब्जेक्ट आणि अर्थ या दोन्ही मधला जर फोर्स काढायचा असेल तर तिथे काय करायचं, एक मास ऑब्जेक्टचं घ्यायचं आणि इथं मास ऑफ अर्थ घ्यायचं, तर ते आपल्याला त्याच्यामधला फोर्स येऊन जातं. ठीक आहे. आता नेक्स्ट काय आहे, तर पृथ्वीचं गुरुत्व त्वरण. आता समजा आता आपण एखाद्या वस्तूला असं बॉलला मी फेकलं तर काय होईल, बॉलमध्ये ऍक्सेलरेशन येईल, किंवा आपण गाडी सुरू केली तर गाडीमध्ये ऍक्सेलरेशन येईल. पण समजा आपण सिम्पली एखादा बॉल असा वरून सोडला तरी पण तो बॉल खाली येतोय ना, आपण तर त्याच्यावर काही फोर्स लावत नाही. मग त्या बॉलला जे ऍक्सेलरेशन भेटते ते कुठून येते, तर ते अर्थच्या ग्रॅव्हिटेशन मधून येते. मग त्याला काय म्हणायचं, ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. अर्थनं जो फोर्स लावलेला आहे त्या फोर्समुळे जे वस्तूमध्ये ऍक्सेलरेशन येते त्याला म्हणायचं ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तर त्याचा फॉर्म्युला आहे gm बाय r². आता ते आपण सॉल्व्ह नाही करणार, ते वेळ लागेल त्याला. तर g इज इक्वल टू gm बाय r². आता याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं, आयोग याच्यावर कन्सेप्च्युअल क्वेश्चन काय विचारतो की समजा 2 वस्तू आहेत, एक मी 5 किलोचा बॉल घेतला, दुसरा 10 किलोचा बॉल घेतला, समान उंचीवरून मी त्यांना असं खालून सोडून दिलं. ठीक आहे. तर कोणता बॉल लवकर येईल, तर कन्सेप्च्युअली बघितलं तर दोन्ही बॉल लवकर यायला पाहिजे, कारण दोन्हीवर g समान असणार आहे. कारण बघा फॉर्म्युल्यामध्ये काय दिले, gm बाय r². r म्हणजे काय, दोन्ही मधलं अंतर, म्हणजे अर्थ आणि त्या बॉल मधलं अंतर. दोन्ही मधलं अंतर कसं आहे, सेम आहे. त्या वस्तूंच्या मास मध्ये फरक आहे, पण या फॉर्म्युल्यामध्ये जे मास m दिलेलं आहे हे मास कशाचं आहे, अर्थचं मास आहे. म्हणजे g जे आहे ते त्या वस्तूंच्या मासवर अवलंबून आहे का, नाही. g कशावर अवलंबून आहे, अर्थवर, किंवा जो आपण प्लॅनेट घेतलाय त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून प्रॅक्टिकली बघितलं तर दोन्हीही एकाच वेळेस खाली येतील. फक्त काय होतं, फ्रिक्शनमुळे वगैरे थोडाफार फरक पडतो. जास्त बॉल असेल, किंवा समजा आपण एखादा बॉल घेतला आणि एक पेपर घेतला, तर आपण बघितलं तर बॉल आधी येतो, पेपर येत नाही. ते कशामुळे येतं, कारण पेपरचा सरफेस जास्त मोठा असतो आणि त्याच्यामुळे फ्रिक्शन लागतं. पण या कन्सेप्टनुसार बघितलं तर दोन्ही एकाच वेळेस खाली यायला पाहिजे. ठीक आहे. तर हे आयोग असं विचारतं, जी ची व्हॅल्यू कशावर डिपेंड असते,
किंवा कशावर डिपेंड नाही, तर त्या वस्तूच्या मासवर डिपेंड नाही, ते अर्थच्या मासवर डिपेंड आहे आणि त्या दोन्ही मधल्या डिस्टन्सवर डिपेंड आहे. तर हे लक्षात ठेवायचं. परत जी ची व्हॅल्यू लक्षात ठेवा. जी ची व्हॅल्यू ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू किती आहे? 9.8 मीटर पर सेकंद. ठीक आहे. मग ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू काय? 9.8 मीटर पर सेकंद. पण आता जी ची व्हॅल्यू कशी बदलणार आहे? समजा आपण पृथ्वीवर आहोत, तर पृथ्वीवर जी ची व्हॅल्यू कशी बदलू शकते? मास तर पृथ्वीचं सेमच राहणार आहे, जी तर कॉन्स्टंट आहे. मग आर जर बदललं तर जी ची व्हॅल्यू बदलणार. म्हणजे पृथ्वीच्या सेंटर पासूनचं जर डिस्टन्स बदललं, म्हणजे रेडियस बदलली पृथ्वीची, तर जी बदलणार. राईट. जी बदलणार, तर जर आर वाढलं तर जी कमी होईल आणि आर जर कमी झालं तर जी वाढेल. मग आता पृथ्वी बघा, पृथ्वी कशी आहे? थोडीशी अशी आहे, म्हणजे इक्वेटरला फुगली आहे आणि वर जी आहे ती तपटी आहे. म्हणजे ही जी बाजू आहे ह्याला म्हणायचं पोल, हे आहे इक्वेटर. ठीक आहे. पोल आणि इक्वेटर. ठीक आहे. तर पोलवर कसं आहे? आर कमी आहे, नॉर्मल रेडियस पेक्षा आर थोडीशी कमी पडते. म्हणजे आपण जे नॉर्मल काय घेतो 64,400 किलोमीटर घेतो ना, त्याच्यापेक्षा आर थोडी कमी होते, कारण पृथ्वी चपटी आहे. आणि इथं काय होतं? पृथ्वी थोडं फुगलेली आहे, त्याच्यामुळे आर वाढतं. जर इथं आर वाढलं तर जी काय होईल? कमी होईल. म्हणजे इक्वेटरवर जी काय असणार? कमी असणार. आयोग याच्यावर प्रश्न विचारतो, इक्वेटरवर व्हॅल्यू किती आहे? पोलवर काय होणार? जी वाढणार. ठीक आहे. आता जी वरून दोन कन्सेप्ट येतात. एक आहे मास, याच्यावर आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. वेट. दोन कन्सेप्ट काय? मास आणि वेट. मास म्हणजे काय? की एखाद्या वस्तूमध्ये जे काही भरलेलं आहे, समजा पेन आहे, या पेन मधलं जे काही कंटेंट आहे त्याला म्हणायचं मास. पण वेट काय असतं? तर वेट म्हणजे काय? तर ही वस्तू आहे, याचा काहीतरी मास आहे, या मासवर पृथ्वीनं किती फोर्स लावलाय. वेट हा एक बेसिकली फोर्स आहे, जो म्हणजे या मासवर पृथ्वीनं किती ग्रॅव्हिटेशनचा फोर्स लावलाय, तो म्हणजे वेट. मग मास तर फिक्स असतं, कुठं पण जा, मास बदलणार नाही. वेट बदलतं. वेट कसं काय बदलतं? कारण आपण काय म्हणलं? वेट काय आहे? पृथ्वीवरनं लावलेला फोर्स आहे. मग फोर्सच्या डेफिनेशन नुसार F इक्वल टू काय येईल? ma. तर मग ते काय झालं? m आणि इंटू a म्हणजे काय? g. पृथ्वी काय फोर्स लावणार आहे, म्हणजे ऍक्सेलरेशन काय असणार? ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असणार. पण आता आपण जे बघितलं की जी तर सगळीकडे बदलते. जी इथं पोलला वेगळंच आहे, इक्वेटरला वेगळंच आहे, मध्ये तुम्ही डेप्थला आलं तर जी बदलणार आहे, हाईटला गेलं तर जी बदलणार आहे. ठीक आहे. तर मग जर जी बदललं तर वेट पण बदलल. ठीक आहे. मग आयोग तुम्हाला कसा प्रश्न विचारतो की इक्वेटरवर मास जास्त असेल का पोलवर जास्त असेल? इक्वेटरवर जी कमी आहे म्हणजे वेट कसं असेल? कमी असेल. इथं जी जास्त आहे म्हणजे वेट कसं असेल? जास्त असेल. मग आयोग प्रश्न काय विचारतो की एखादी वस्तू पोलवर नेली असता तिचे वजन वाढते आणि इक्वेटरवर नेली असता तिचे वजन कमी होते. पण मासला जर, म्हणजे तेच जर मास बद्दल विचारलं तर काय म्हणायचं? बदलणार नाही, म्हणजे कॉन्स्टंट राहील. ठीक आहे. तर हे झालं मासचे कॉन्सेप्ट. आता समजा एखादी वस्तू आपण हाईटला नेली, म्हणजे हे सरफेसवर होतं ना. सरफेसवर काय होतं? जी ची व्हॅल्यू किती होती? अर्थच्या सरफेसवर ऍव्हरेज व्हॅल्यू 9.8. पोलला थोडी बदलेल आणि इक्वेटरला थोडी थोडी बदलेल. पण आता याला आपण सरफेस पासून काहीतरी हाईटवर नेलं. ठीक आहे. तर आता सेंटर पासूनचं डिस्टन्स वाढलं. डिस्टन्स वाढलं की जी काय होणार? कमी होणार. म्हणजे एखाद्या वस्तूला उंचीवर नेलं तर जी कमी होणार. ठीक आहे. तर मग त्यासाठी फॉर्म्युला काय करायचं? फक्त r च्या ऐवजी r प्लस h स्क्वेअर करायचं. जे अंतर आहे दोन वस्तूमधलं अंतर काय असणार? रेडियस प्लस हाईट, तर त्याचा स्क्वेअर करायचं. ठीक आहे. आता बघा जीचे ते सांगितले, जीचे फरक सांगितले. आता ते मी हाईट सोबत सांगितलं, म्हणजे जसं जसं आपण वर जाऊ तसं तसं जी ची व्हॅल्यू कमी होणार आणि एक अशी वेळ येणार की ज्यावेळेस जी एकदम कमी असणार, म्हणजे शून्यच असणार, म्हणजे आपण स्पेस मध्ये गेलो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता खोलीसह, आता जी वर वाढत जातोय तसं जी आता खाली आलं तर जी कसं व्हायला पाहिजे? आपण तर सेंटरच्या जवळ चाललोय म्हणजे जी काय पाहिजे? वाढला पाहिजे. पण काय म्हणलं इथं बघा, जीचे मूल्य हे पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या खाली असलेल्या खोलीच्या व्यस्त प्रमाणात असते. म्हणजे खोली जर तुम्ही जेवढं खाली जाल तेवढं व्यस्त प्रमाण म्हणजे कमी होईल असं म्हणतोय. पण आपण आता काय बघितलं की डिस्टन्स जर कमी झालं तर काय व्हायला पाहिजे? जी वाढायला पाहिजे ना. वर जाताना कमी होते म्हणजे खाली येताना काय व्हायला पाहिजे? वाढायला पाहिजे. पण तसं वाढत नाही, कमी होईल. का बरं कमी होईल? कारण जी दोन गोष्टीवर डिपेंड आहे. आर सोबतच जी मासवर पण डिपेंड आहे. कशाच्या? अर्थच्या. समजा तुम्ही खाली इथं आलो, हे आता अर्थ आहे, अर्थच्या खाली या पॉइंटला आलो, म्हणजे काहीतरी डी डेप्थला आलो तुम्ही, तर आता इथं काय होते? आर कमी होत आहे, त्याच्यामुळे जी वाढला पाहिजे, पण सोबत मास पण कमी होते ना. आता अर्थचं मास किती राहिलं? एवढीच अर्थ राहिली.
अर्थचं मास पण कमी होते ना, मग जो त्याच्यामुळे काय होतं, मासचा जो इफेक्ट आहे तो डी पेक्षा जास्त आहे, त्याच्यामुळं काय होतं ते कमी नाही होणार, काय होणार ते सॉरी वाढणार नाही, ते काय होणार कमी होणार. आणि मग शेवटी जेव्हा तुम्ही सेंटरला येईल त्यावेळेस जी ची व्हॅल्यू काय असेल 0 असेल. याच्यावर पण आयोगाने क्वेश्चन विचारलाय, ऍट द सेंटर जी ची व्हॅल्यू काय असेल 0 असेल. म्हणजे सगळ्यात जास्त जी ची व्हॅल्यू कुठं असणार, अर्थच्या पृष्ठभागावर असणार. जसं वर जाईल तसं तसं कमी होणार, जसं खाली येईल तसं तसं कमी होणार. ठीक आहे. आता हे काय, पृथ्वीची त्रिज्या 2% ने कमी केली आणि वस्तुमान तेवढंच ठेवलं तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरील गुरुत्व काय, गुरुत्व त्वरण म्हणजे काय, जी बरोबर gm/r². ठीक आहे. काय म्हणले, त्रिज्या 2% केली, 2% केली म्हणजे ह्याच्या 2% झालं, 2% ऑफ r झालं, तर त्याचा स्क्वेअर करा तर काय होईल 4% ऑफ r म्हणजे काय होईल 4% न कमी होईल, 4% न कमी होईल. समजते. ठीक आहे. आता 3200 किलोमीटर उंचीवर गेले असताना जी ची किंमत काय असेल, 3200 किलोमीटर उंचीवर गेले असताना जी ची किंमत काय असेल, तर पृथ्वीवर जी ची किंमत त्यांनी ऍव्हरेज करून 10 दिली आहे. ठीक आहे. आता जी ची किंमत काय, जी बरोबर gm/r+h² आहे. ठीक आहे. आता हे अर्थ आहे, अर्थची रेडियस किती आहे आपली 6400, अर्थची रेडियस 6400 आणि वर किती गेलोय आपण 3200. ठीक आहे. मग आता कॅल्क्युलेशन साठी बघा, याला आपण काय म्हटलंय, r म्हटलंय, तर हे किती बनतंय r/2 बनतंय, r च्या अर्ध बनतंय. मग आता या फॉर्म्युल्यामध्ये काय करायचं, याला काय करायचं r+r/2 करा. हाईट किती होती r/2 होते ना, तर h च्या जागी काय करायचं r/2 ठेवायचं आणि त्याचा स्क्वेअर करायचं. 2r म्हणजे काय झाले 3r/4 होते. ठीक आहे. याला उलट केलं, सॉरी 9 होईल, स्क्वेअर आहे ना, 2r + r 3r/2 होणार, 3r/2 चा स्क्वेअर काय 9r/4, तर हे 9r/4 होणार. याला उलट करायचं म्हणजे 4/9 इंटू gm/r² राहील. ठीक आहे. gm/r² राहील आणि gm/r² ची व्हॅल्यू काय 10 आहे, त्याला मल्टिप्लाय करून काढायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हे दोन कन्सेप्ट आहेत, याच्यावर परत आयोगाने प्रश्न विचारलेला आहे, इस्केप वेलोसिटी आणि ऑर्बिटल वेलोसिटी ऑफ सॅटेलाइट. समजा आता इथून आपण एखाद्या सॅटेलाइटला सोडलं आणि त्या सॅटेलाइटला आपल्याला एका पर्टिक्युलर ऑर्बिटमध्ये त्याला असं फिरवत ठेवायचंय. ठीक आहे. तर त्या ऑर्बिटला जर त्या ऑर्बिटमध्ये जर फिरवत ठेवायचं असेल तर त्याला आपल्याला एक पर्टिक्युलर व्हेलोसिटी द्यावं लागेल. प्रत्येक हाईटसाठी वेगळी असेल. समजा मी इथून 5 किंवा 20 किलोमीटरवर सोडलं तर त्याला काहीतरी व्हेलोसिटी द्यावं लागेल. त्याच्यानंतर मी समजा त्याला 25 किलोमीटरवर त्याला जर फिरत ठेवायचं मला, तर त्याला काहीतरी व्हेलोसिटी द्यावं लागेल आणि तेवढी व्हेलोसिटी असली तरच तो तिथं फिरत राहील, त्याच्यापेक्षा कमी झाली तो खाली पडेल. ठीक आहे. मग ती व्हेलोसिटी म्हणजे काय असते, ऑर्बिटल व्हेलोसिटी असते. ठीक आहे. आता समजा मी त्याला एक व्हेलोसिटी दिली आणि तो आता त्या ऑर्बिटमध्ये फिरत आहे. ठीक आहे. पण मला काय करायचंय, त्याला त्या वरून काढायचंय आणि समजा मला चंद्रावर पाठवायचं, जसं आता आपण चंद्रयान वगैरे केलं तर त्याला चंद्रावर पाठवायचंय, तर मला त्या ऑर्बिट मधून फिरत आहे त्याच्यातून काढायचंय त्याला, तर त्या काढण्यासाठी जी व्हेलोसिटी द्यावी लागेल त्याला म्हणतात इस्केप व्हेलोसिटी. ठीक आहे. इस्केप व्हेलोसिटी. मग आता ऑर्बिटल व्हेलोसिटी, पहिल्यांदा फिरत ठेवण्यासाठीची व्हेलोसिटी, तिचा फॉर्म्युला काय, v ऑर्बिट बरोबर √gm/r+h. ठीक आहे. म्हणजे काय, त्याच्यामध्ये जी काय ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट, एम काय जो प्लॅनेटच्या त्याला ऑर्बिटमध्ये फिरवायचंय. आता इथं आपल्याला अर्थच्या ऑर्बिटमध्ये फिरवायचंय तर अर्थचं मास झालं आणि r+h काय किती हाईटला ठेवायचंय तुम्हाला, म्हणजे आता अर्थचं रेडियसचे r आणि त्याच्या वर किती हाईटला ठेवायचंय तर ते रेडियस मध्ये ऍड करायचं, तर ते म्हणजे r+h झालं तुमचं. ठीक आहे. म्हणजे आता याच्यावरून काय दिसतंय तुम्हाला की याच्यामध्ये त्या सॅटेलाइटला ऑर्बिटमध्ये फिरण्यासाठी जी व्हेलोसिटी आहे त्या व्हेलोसिटीचा आणि त्या सॅटेलाइटच्या वजनाचा काही संबंध नाही. ठीक आहे. म्हणजे समजा मी एखादा काय म्हणतात 5 किलोचा सॅटेलाइट ठेवला किंवा 100 किलोचा सॅटेलाइट मला फिरवायचा आहे. ठीक आहे. तर फॉर्म्युला हाच राहणार आहे, त्याच्यामध्ये त्याच्या वजनाचा काही संबंध येणार नाही. मग आयोग याच्यावर कन्सेप्च्युअल क्वेश्चन काय विचारू शकतो की समजा तुम्ही 5 किलोचा म्हणजे सॅटेलाइट ठेवला किंवा 100 किलोचा सॅटेलाइट ठेवला तर कुणाला जास्त लागेल, म्हणजे स्पीड कुणाला जास्त द्यावा लागेल, तर कुणालाही देण्याची गरज नाही. कारण म्हणजे कुणालाही जास्त लागण्याची गरज नाही, दोघाला सेमच लागेल, कारण जो स्पीड आहे तो त्या सॅटेलाइटच्या मासवर डिपेंड नाही. ठीक आहे. मग कशाच्या मासवर आहे, अर्थच्या आहे. मग फरक कधी पडेल, जर तुम्ही त्याला अर्थच्या ऑर्बिटमध्ये फिरवताय किंवा मार्सच्या फिरवताय म्हणजे ज्युपिटरच्या फिरवताय तर त्याच्यावर फरक पडेल. ठीक आहे. तर हे असं. आणि याच्यामध्ये म्हणजे बघा इस्केप व्हेलोसिटीच्या फॉर्म्युल्यामध्ये पण परत तेच लागू होतं, फक्त इथं रूट मध्ये 2 येतं.
ठीक आहे, म्हणजे जी तुमची ऑर्बिटल व्हेलॉसिटी आहे त्याला √2 न जर तुम्ही मल्टिप्लाय केलं तर तुम्हाला एस्केप व्हेलॉसिटी येते. ठीक आहे, आणि प्रत्येक सॅटेलाइटसाठी ते फिक्स आहे. जसं की अर्थच्या ऑर्बिटसाठी एस्केप व्हेलॉसिटी किती 11.2 आहे. ठीक आहे, म्हणजे कुठला पण सॅटेलाइट घ्या, एवढी स्पीड जर तुम्ही त्याला दिली तर तो बाहेर जाईल असं. ठीक आहे, आता इथं दिलेलं आहे सूर्यमालेतील एका ग्रहाच्या गुरुत्वाकर्षण कक्षेतून मुक्त होण्यासाठी एस्केप व्हेलॉसिटी काय दिले 2 km/s दिलेली आहे. आता खाली बघा इथं km/s दिले म्हणजे ह्याच्यामध्ये, आणि वर पण km/s दिले, त्याच्यामुळे इथं कन्व्हर्जन करण्याची गरज नाही, दोन्ही एकाच युनिटमध्ये आहे. ठीक आहे, तर काय दिले तुम्हाला एस्केप व्हेलॉसिटी दिलेली आहे, एस्केप व्हेलॉसिटी दिलेली आहे, आणि काय म्हणलेलं आहे की तुम्हाला ऑर्बिटल व्हेलॉसिटी काढायचं आहे. ठीक आहे, मग आता काय सांगितलं आपण v ऑर्बिटल बरोबर v एस्केप बरोबर √2 × v ऑर्बिटल. तर हा फॉर्म्युला वापरायचा. तर तुम्हाला काय काढायचं आहे आता, ऑर्बिटल व्हेलॉसिटी काढायची ना, √2 दिले आणि एस्केप व्हेलॉसिटी ठेवा, हे √2 खाली ना कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर आता काय म्हणले बघा, जर एखादी वस्तू पृथ्वीच्या खोलात मधोमध नेली असता गुरुत्वाकर्षणावर काय परिणाम होईल. आपण काय सांगितलं, जी सरफेस पेक्षा जसं जसं खाली जाऊ, डेप्थला खाली जाऊ तसं तसं कमी होणार. मग ते किती कमी होणार याचा हा फॉर्म्युला आहे. जी डेप्थ बरोबर जी सरफेस इंटू 1 - खाली किती डेप्थला गेलोय आपण ती डेप्थ आणि खाली r. ठीक आहे, 1 - d/r. ठीक आहे, तर आता इथे डेप्थ, फक्त इथं आपल्याला काय करायचं, डेप्थ टाकून द्यायची. पृथ्वीच्या खोलात मधोमध नेली आहे, मधोमध नेली आहे म्हणजे काय केले r/2 केले, म्हणजे पृथ्वीची जी रेडियस आहे त्याच्यापेक्षा r/2 केले ना, मग d च्या जागी फक्त काय करायचं r/2 ठेवायचं. मग हे r कॅन्सल होणार, 1/2 राहणार, 1 - 1/2 0.5 होणार. 0.5 झाले की जी सरफेस जी आहे 9.8 चं 0.5 म्हणजे अर्ध किती 4.9. ठीक आहे, कळलं, फक्त अप्रोच समजून घ्या, बाकी कॅल्क्युलेशन तर काय करता येतं तेवढं काय. ठीक आहे, आता याच्यामध्ये म्हणजे आणखीन हा 2020 ला विचारलेला प्रश्न आहे केप्लर्स लॉवर. आयोग नेहमी प्रश्न विचारतो. तर केप्लर्स लॉ अगोदर बघू आपण. केप्लर्स लॉ कशाच्या संदर्भात आहेत, तर प्लॅनेटरी मोशनच्या संदर्भात, म्हणजे सूर्यमालेमध्ये प्लॅनेट कसे मूव्ह करतायत त्याच्या संदर्भात केप्लर्स लॉ आहे. ठीक आहे, तर मग त्याच्यामध्ये 3 लॉ आहेत. पहिला लॉ काय म्हणतो की प्लॅनेट्स मूव्ह अराउंड द सन इन इलेक्ट्रिकल ऑर्बिट्स. हे लक्षात ठेवायचं, विचारू शकतात हे केप्लर्स लॉचा कोणता नियम आहे, पहिला, दुसरा, तिसरा. पहिला नियम काय सांगतो की सूर्यमालेतील सर्व ग्रह सूर्याभोवती इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये मूव्ह करतात, हा पहिला नियम. दुसरा नियम काय सांगतो की सूर्यमालेतले सर्व ग्रह दिलेल्या टाइम मध्ये म्हणजे इक्वल टाइम मध्ये इक्वल अंतर कापतात. म्हणजे समजा इथून मी 5 सेकंदासाठी, आता इथं अर्थ आहे, समजा हा सूर्य आहे, हा अर्थ आहे, इथून आपण समजूया समजा 30 दिवसासाठी अर्थ मूव्ह करते. आता अशी मूव्ह करत आहे अर्थ, 30 दिवसासाठी जर अर्थनं मूव्ह केलं तर काहीतरी अंतर काढेल ना, म्हणजे कव्हर करेल. ठीक आहे, हे अंतर नेहमीच इक्वल असणार आहे प्रत्येक वेळेस. समजा आता परत अर्थ आली इथं, आता इथून अर्थ काय करणार, 30 दिवसासाठी मूव्ह केली तर इथं कुठं तरी येईल, राईट. तर यावेळेस जे अंतर कापलं होतं ते अंतर यावेळेसच्या अंतराशी बरोबर असेल, म्हणजे दोन्ही अंतर काय असणार, इक्वल असणार. कसं काय इक्वल होतंय बघा, आता इथं आपल्याला एरिया असा मोठा वाटतोय ना, आणि इथला कसा वाटतोय, निमुळता वाटतोय, पण इथली लेंथ बघा आणि इथली लेंथ बघा, इथली लेंथ कमी आहे. एरिया जरी मोठा असला तरी लेंथ कमी आहे, आणि इथं लेंथ जरी मोठी असली तरी एरिया कमी आहे. याचा अर्थ काय होतं की इक्वल टाइम मध्ये अर्थ किंवा एखादा प्लॅनेट सूर्याभोवती मूव्ह करताना इक्वल टाइम मध्ये इक्वल अंतर कापतो. तर इथलं अंतर आणि इथलं अंतर हे नेहमी इक्वल असणार. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरा, ऑर्बिटला एखाद्या म्हणजे सनभोवती फिरण्यासाठी जो लागणारा टाइम आहे तो काय आहे, टी आहे ना. तो टी जो आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार ए शी. ए म्हणजे काय, सेंटर पासूनचं डिस्टन्स, ए म्हणा किंवा आर म्हणा, पण त्याचं रिलेशन कसं आहे, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर चा क्यूब. हे लक्षात ठेवायचं, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर चा क्यूब. याच्यावर आयोगाने मला वाटतं 2020 ला काहीतरी प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे, म्हणजे आता हे काय, इकडे एक क्वेश्चन असेल याच्यावर. हा, आता बघा, पृथ्वीचे सूर्यापासूनचे अंतर हे सध्याच्या अंतरापेक्षा, अंतर म्हणजे काय दिले, आर दिले. ठीक आहे, हे सध्याच्या अंतराच्या 1/4 असेल. काय म्हटलंय, सूर्यापासूनचं अंतर सध्याच्या अंतराच्या 1/4 केलं म्हणजे किती केलं, r/4 केलं. ठीक आहे, अंतर असले असते तर आपला वर्षभराचा कालावधी हा सध्याच्या वर्षाच्या कालावधीच्या किती पट झाला असेल. ठीक आहे, तर बघा आता आर काय बघा, समजा आता म्हणजे पूर्ण सॉल्व्ह करून दाखवतोय कारण ह्याच्यावर क्वेश्चन विचारताय. T1 घेऊया, म्हणजे सुरुवातीला काय असेल, T1 स्क्वेअर
T1 स्क्वेअर असेल, म्हणजे सुरुवातीचा कालावधी काय, जेव्हा r रेडियस असताना T1 स्क्वेअर आहे, तर त्यावेळेस रेडियस काय असणार, रेडियसचं क्यूब असणार, r क्यूब असणार. आता आपल्याला काय काढायचंय, T2 स्क्वेअर काढायचंय, म्हणजे T2 काढायचंय ना, तर T2 स्क्वेअर. आता इथं रेडियस किती झाली आहे, r/4 झाली, तर रेडियस काय असेल सध्या r/4 चा क्यूब. ठीक आहे, कळलं? म्हणजे सुरुवातीला T1 आहे, जेव्हा r आहे तेव्हा टाइम किती लागतोय, t लागतोय, त्याला T1 म्हटलं आपण, किंवा याला r1 म्हणा, याला पण r1. r1 जेव्हा रेडियस आहे तेव्हा टाइम किती लागतोय, T1, आणि रिलेशन काय आपलं, T स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r क्यूब. त्याच्यामुळे T1 स्क्वेअर बरोबर T1 स्क्वेअर सोबत काय असेल, r1 क्यूब असेल. आता जेव्हा आपली r2 घ्यायचे, पण r2 किती आहे, r1 च्या 1/4, म्हणजे r1/4, तर त्याचा क्यूब केला. ठीक आहे, तर आपल्याला T2 स्क्वेअर भेटेल. आता फक्त व्हॅल्यू ठेवून द्यायचं, म्हणजे व्हॅल्यू हे करायचं. आता r ला सॉल्व्ह करू आपण. आता हे r1 क्यूब काय होईल, हे r1 क्यूब डिवायडेड बाय 64 होईल. 4चा काय म्हणजे घनमूळ काय होईल, 64, आणि हे काय होईल, r1 क्यूब होईल. म्हणजे r1 क्यूब कॅन्सल जर केला आपण, तर काय होईल, 1/64 राहील. म्हणजे काय होईल हे, आता ह्याला पण आता आपल्याला T स्क्वेअर काढायचं ना, म्हणजे T2चं काय काढायचं आपल्याला, T2चं काय काढायचं आपल्याला, स्क्वेअर काढायचंय. मग T2 जर तिकडे, म्हणजे त्याचं काय करायचं, स्क्वेअर रूट घेऊया. स्क्वेअर रूट जर घेतलं तर काय होतं, 64, म्हणजे 64चं काय येईल, 8 येईल ना. ठीक आहे, थोडंसं कॅल्क्युलेशन बघून घ्या, कारण हे वर जाईल, 64 वर जाईल. इथं मी खाली घेतलंय, पण 64 वर जाईल का, परत करून दाखवू. हे r1 क्यूब झालं इथपर्यंत. ठीक आहे, आता ह्याचं काय होणार, r1 क्यूब डिवायडेड बाय r1 क्यूब बाय 64, राईट. हे कटलं. आता हे 1/64चं उलट होऊन 64 होणार, इक्वल टू काय होणार, आता हे 64 होणार. ठीक आहे, आता हे काय करायचं, T2 काढायचं ना आपल्याला, तर हे T2 तिकडे गेलं, 64 खाली आलं. ठीक आहे, मग ते 1/8 होणार. ठीक आहे, ते आपल्याला जास्त कॅल्क्युलेशन करायला टाइम नाही. आता कार्य, ऊर्जा आणि शक्ती. आता या टॉपिक मध्ये 3 कन्सेप्ट आहेत, काय, कार्य, ऊर्जा आणि शक्ती. तर पहिल्यांदा ऊर्जा बघू आपण. ऊर्जा म्हणजे काय, एखाद्या पदार्थात कार्य करण्याची असलेली क्षमता म्हणजे ऊर्जा, आणि ऊर्जेचं युनिट काय, जूल. हे काही एवढं महत्वाचं नाही, फक्त एक जस्ट डेफिनेशन सांगतोय. त्याच्यानंतर मग ऊर्जेमध्ये आपल्याला पुढे 2 बघायचे आहेत, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. त्याच्यानंतर आता वर्क म्हणजे काय, बल आणि विस्थापन यांचा गुणाकार. आणि तिसरा आहे पॉवर, कार्य करण्याचा दर. म्हणजे समजा मी इथून वर जातोय, म्हणजे खालच्या मजल्यावरून 3ऱ्या मजल्यावर येतोय, तर मी किती वेळात येतो, आणि समजा तुम्ही पण जाताय, तर तुम्ही किती वेळात येतात, त्याच्यावर आपली पॉवर ठरणार. समजा मी 10 सेकंदात येत असेल आणि तुम्हाला 20 सेकंद लागत असतील, तर याच्या अर्थ काय, माझी पॉवर जास्त झाली, तुमची कमी झाला, दॅट इज पॉवर. ठीक आहे, आता कार्य म्हणजे काय, बल आणि विस्थापन. समजा ही वस्तू आहे, मी याला इथून बल लावलं, तर ही वस्तू किती पुढे जाते, ते म्हणजे कार्य. समजा मी फोर्स लावला, ही वस्तू 5 सेंटीमीटर पुढे गेली, तर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट 5 सेंटीमीटर बघायचं. पण मी आणखीन म्हणजे जास्त फोर्स लावला, तर जास्त वस्तू पुढे जाईल, म्हणजे वर्क काय होईल, जास्त होईल. पण समजा आता हा टेबल आहे, मी या टेबलला फोर्स लावला, पण टेबल हलतच नाहीये. मी किती पण फोर्स लावू, पण टेबल हलतच नाहीये, तर माझं वर्क झालं का, नाही. म्हणजे वर्क होण्यासाठी काय आवश्यक आहे, डिस्प्लेसमेंट आवश्यक आहे. तर आता बघा, वर्कचा फॉर्म्युला काय, F.S आहे, किंवा Wचा फॉर्म्युला ऍक्च्युली आता आयोग पुढच्या वेळेस काय विचारू शकतो, जर सिंपल टर्म्स मध्ये तुम्हाला विचारलं तर F.S चा फॉर्म्युला विचारू शकतो. पण थोडंसं जर आयोगाला अवघड करायचं असेल तर काय विचारणार, वर्क बरोबर F.S cos थिटा. आता हे काय सांगतो तुम्हाला मी, ऍक्च्युअल वर्कचा फॉर्म्युला हा असतो, काय असतो, F.S cos थिटा. मग हे थिटा काय असतो, की मी जो फोर्स लावलेला आहे, समजा आता हे पेन आहे, मी याला असा फोर्स लावतोय का असा फोर्स लावतोय, हा फोर्स म्हणजे काय झाला, नॉर्मल, म्हणजे त्या अँगल मध्ये झाला, असा फोर्स लावला, आणि ही काय, हा जो पेन आहे तो इकडे मूव्ह झाला, तर या दोन्ही मधला अँगल काय, माझ्या फोर्स मधला आणि ह्या पेनच्या डिस्प्लेसमेंट याच्यामधला अँगल काय, 0 डिग्री. ठीक आहे, मग त्यावेळेस काय होतं, cos 0 होतं. cos 0 काय असते, 1, आणि त्याच्यामुळे काय राहतं, आपल्याला एवढाच फॉर्म्युला राहतो. त्याच्यामुळे नॉर्मली आपण हा फॉर्म्युला वापरतो, फक्त फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. पण आयोग काय विचारू शकतं, समजा मी फोर्स तुम्हाला असा सरळ न लावता असा लावला आणि हे मूव्ह केलं, तर याच्यामध्ये काहीतरी अँगल असणार आहे ना. मग तो अँगल जर आपल्याला दिला, तर काढायचा जर असेल तुम्हाला वर्क, तर cos थिटा, तर त्या अँगल इथं ठेवायचा, त्याचा कॉस काढायचा, वर्क इन. पुढे आपल्याला एक म्हणजे प्रॉब्लेम आहे, तो मी सांगतो.
ठीक आहे, आता आपण एनर्जी पाहिलं होतं ना. एनर्जीचे दोन प्रकार, कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी किंवा स्थितीज ऊर्जा. कायनेटिक एनर्जी जी आहे ती कशामुळे असते? व्हेलॉसिटीमुळे असते. एखाद्या बॉडीला जर आपण स्पीड दिली, त्या आता मी पेन आहे, पेनला मी फेकलं एका काहीतरी व्हेलॉसिटीनं, तर त्यावेळेस जी त्याच्यामध्ये एनर्जी निर्माण होणार आहे त्याला काय म्हणायचं? कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. आणि दुसरी उदाहरण जर म्हटलं तर स्थितीज एनर्जी. स्थितीज एनर्जी म्हणजे काय की एखाद्या बॉडीमध्ये, एखाद्या बॉडीच्या म्हणजे कसं आहे, हे आहे स्पीडमुळं, हे आहे बॉडीच्या स्थितीमुळं. स्थितीमुळं म्हणजे कसं की त्याची रिलेटिव्ह पोझिशन कुठं आहे. समजा मी आता आपण काय करतो, पाण्याला वर नेतो. आपल्याला जे डॅम मध्ये पाणी पाहिजे असतं किंवा आपल्याला जलविद्युत प्रकल्पासाठी जे पाणी पाहिजे असतं त्याच्यामध्ये आपण काय करतो, पाण्याला वर ठेवतो, उंचीवर ठेवलेलं असतं, मग त्याला पाडलं जातं. का बरं? कारण त्याच्यामध्ये पोटेन्शियल निर्माण झालं पाहिजे. मग ते त्याची पोझिशन, रिलेटिव्ह पोझिशन, कारण ते पाणी जे आहे ते आपल्या सराउंडिंग पेक्षा जास्त उंचीला आहे, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये एनर्जी निर्माण होते, पोटेन्शियल एनर्जी. आणि मग जेव्हा आपण त्या पाण्याला वरून पाडतो तेव्हा त्या पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर होतं कायनेटिक एनर्जी, कारण स्पीड भेटते ना. मग स्पीड भेटली म्हणजे कायनेटिक एनर्जी आली. आणि मग जेव्हा टर्बाईन फिरतात तेव्हा आपलं त्या कायनेटिक एनर्जीचं इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये रूपांतर होतं. तर हे पोटेन्शियल एनर्जी कशामुळे असते? रिलेटिव्ह पोझिशन किंवा इलेक्ट्रिक चार्ज किंवा इंटरनल ट्रेस. आता इंटरनल ट्रेस कसा आहे बघा. समजा आता हा एरो आहे, हा व्यक्ती काय करतोय, त्याला बाण सोडायचा आहे, राईट. तर तो बाण सोडण्यासाठी काय करतोय, म्हणजे आपला तो जो हा दोरी असतो ना, हा दोरीला तो ओढतोय, बरोबर आहे. त्या दोरीला जेव्हा ओढतो त्यामध्ये इंटरनल ट्रेस निर्माण होतो, आणि ते ट्रेस निर्माण झाल्यामुळे त्याच्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी निर्माण होते. आणि जेव्हा आपण सोडून देतो तेव्हा त्या पोटेन्शियल एनर्जीचं रूपांतर कायनेटिक एनर्जीमध्ये रूपांतर. ठीक आहे. तर हे दोन आहेत, हाफ mv² कायनेटिक एनर्जी, mgh पोटेन्शियल एनर्जी. ठीक आहे. आता बघा हे दिलेलं आहे. आता हे मी सांगत होतो की आपण वर्कचं बघितलं ना, तर त्याच्यामध्ये क्षितिज समांतर दिशेशी 60 डिग्री कोनातून लावलेला 150 न्यूटन बलामुळे वस्तूचे क्षितिज समांतर दिशेत विस्थापन होते. बघा वर्कचा फॉर्म्युला काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट कॉस थिटा. हा अँगल कशामधला आहे? फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांच्यामधला अँगल आहे. तर इथं प्रश्नात काय म्हणलेलं आहे की तुम्ही जो फोर्स लावलाय तो 60 डिग्री कोनातून असा फोर्स लावलेला आहे, आणि याच्यामुळे काय किती लावलाय, 150 न्यूटन फोर्स लावलाय. मी काय केला, ही वस्तू आहे हिला सरफेसच्या 60 डिग्री कोनातून फोर्स लावला. ठीक आहे, असा 60 डिग्री कोनातून फोर्स लावला, 150 न्यूटन. तर किती कार्य होईल, 600 जूल एवढं कार्य होत आहे. तर काय म्हणले, विस्थापन किती काढायचंय. म्हणजे तुम्हाला कार्य म्हणजे W दिलंय, फोर्स दिलंय आणि अँगल दिलंय, तुम्हाला S माहित पाहिजे. ठीक आहे. मग बघा वर्क किती आहे, 600 आहे, फोर्स किती आहे, 150 आहे. ठीक आहे. आता S आपल्याला काढायचंय, आणि कॉस थिटा, कॉस किती आहे, 60 डिग्री. तर कॉस 60 घ्यायचं. कॉस 60 किती असतो, 1/2. आता ते सांगायची गरज नसावी, पण ठीक आहे. आता हे 30, हे 60, साइड अपोजिट टू 30 इज हाफ ऑफ हायपोटेन्यूस कॉस थिटा 1/2. कॉस 60 1/2. ते मग 1/2 केलं तर हे 15 चौक 60, आणि हे 2 इकडे गेले, 4 2 8. ठीक आहे. तर यस काय यायला पाहिजे, 8 यायला पाहिजे. ठीक आहे. कन्सेप्ट समजून घ्या, कॅल्क्युलेशन बघ. ठीक आहे. आता बघा, आता हे पॉवरवरचं गणित आहे. याच्यामध्ये काय म्हणले की 25 वॅटचा एक दिवा दररोज 11 तास वापरला जातो. ठीक आहे. म्हणजे काय बघा, वॅट दिले म्हणजे त्याची पॉवर दिलाय, कार्य करण्याची क्षमता दिली. ठीक आहे. कार्य करण्याचा दर दिलाय, तर तो किती आहे, 25 वॅट. म्हणजे तुम्हाला पॉवर दिलाय किती, 25 वॅट. ठीक आहे. काय म्हणलेलं आहे, 11 तास वापरला जातो, दररोज 11 तास वापरला जातो. म्हणजे तुम्हाला टाइम दिलेला आहे 11 तास. ठीक आहे. 11 आवर. ठीक आहे. तर महिन्याकाठी वापरलेली वीज किती असेल. वीज म्हणजे तुम्हाला काय काढायचं, कार्य किती असेल. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला आता W काढायचंय. तुम्हाला पॉवर दिले 25, टाइम दिलाय 11 आवर. तर ही दिवसाकाठी आहे बरं का. म्हणजे जर आता तुम्ही W बरोबर 25 इंटू 11 केलात, ठीक आहे, तर तुम्हाला काय येईल, दिवसाला किती एनर्जी वापरली ते येणार. म्हणजे दिवसाचं कार्य येणार, दिवसाचं वर्क येणार. पण आपल्याला काय म्हणलंय, महिन्याकाठी म्हणलंय. तर मग महिन्याचे आपण ऍव्हरेज दिवस 30 धरायचे, 30 घ्या. ठीक आहे. मग हे सॉल्व्ह करायचं, तर जे येईल ते आपल्याला कार्य असेल. फक्त ह्याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं, सगळे युनिट कसं दिलेत, किलोवॅट आवर मध्ये दिलेत. किलोवॅट दिलेत ना, हे इथं वॅट आवर दिले, पण सगळे युनिट किलोवॅट आवर मध्ये दिलेत. आता याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर 8250 असं येईल समजा. ठीक आहे. पण हे वॅट मध्ये आहे आणि आन्सर तुम्हाला किलोवॅट मध्ये दिले ना, तर मग याला 1000 ने डिवाइड करा, तर 8.25 किलोवॅट आवर. तर हे असं येईल. ठीक आहे. आणि आयोगाने याच्यावर प्रश्न विचारलेत, म्हणजे किती वीज, तर बिल किती येईल. मग काय करणार त्यांनी, तुम्हाला युनिट देणार,
1 किलोवॅट आवर म्हणजे 1 युनिट. मग त्याच्यावरून तुम्ही युनिट काढायचं. आता समजा हे तुम्हाला एवढं कळालं 8.25 किलोवॅट आवर हे आलं उत्तर. तर ते काय म्हणणार तुम्हाला, तर किती युनिट झाले. ठीक आहे, मग त्याला ते फॉर्म्युला आहे ना 1 किलोवॅट आवर म्हणजे 1 युनिट बरोबर ते डिवाइड करायचं. ठीक आहे, नंतर सांगतो आपण त्याला. तर त्याच्यावरचे गणित करा, म्हणजे ते बुकमध्ये दिलेले आहे की युनिट किती, मग युनिटचा रेट दिलेला असेल 1 युनिटसाठी एवढे एवढे रुपये, तर मग महिन्याचं बिल किती येईल, तर ते वाले प्रॉब्लेम करून घ्या. ठीक आहे, आता काय म्हणले, आता ही पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीवरचा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामध्ये काय म्हणले की 10 मीटर उंच इमारतीवरील ताकद, म्हणजे काय दिले तुम्हाला, हाईट दिलेली आहे, उंची दिली आहे म्हणजे हाईट दिलेली आहे. ठीक आहे, 200 किलोग्रॅम वस्तुमान म्हणजे तुम्हाला मास दिलेला आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये पाणी साठवलेलं आहे. तर त्या पाण्यामध्ये साठवली गेलेली स्थितीज ऊर्जा म्हणजे काय म्हणले, पोटेन्शियल एनर्जी काढा. काय म्हणले की एका हाईटला एवढं एवढं पाणी ठेवले, तर त्या पाण्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी किती असेल. तर फॉर्म्युला काय, mgh. तुम्हाला m दिले 250 किलोग्रॅम, g तर आपल्याला माहित आहे 10 आणि h 10, तर त्याच्यावरून काढायचं. ठीक आहे, आणि दुसरं काय म्हणले, आता ह्या टाकीला काय केलं, वरून आपण परत खाली फेकलं, 7 मीटर पर सेकंद या व्हेलॉसिटीनं त्याला खाली फेकलं. म्हणजे आपल्याला काय दिलं, आता व्हेलॉसिटी दिलेली आहे, तर आपल्याला काहीतरी गतीच ऊर्जा भेटेल. तर त्या दोन्ही मधला फरक विचारलाय. म्हणजे पहिल्या फॉर्म्युला वापरून mgh वापरून काय करायचं, पोटेन्शियल एनर्जी काढायचं. दुसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये v वापरून कायनेटिक एनर्जी काढायचा, दोघांचा डिफरन्स काढायचा. ठीक आहे, आता हे गणित, हे थोडंसं इंटरेस्टिंग गणित आहे. याच्यामध्ये तुमचे तिन्ही फॉर्म्युले वापरायचे. बघा, एका विद्युत पंपाची शक्ती 2.5 किलोवॅट आहे, 2.4 किलोवॅट आहे. म्हणजे ह्याला किती झाले, 2,0,0 म्हणजे 2400 ऍक्च्युअली वॅट मध्ये, बरं का, सांगतोय जस्ट. 1000 न मल्टिप्लाय केलं तर तुमचं के निघून जाईल वॅट मध्ये करायचं असेल तर. ठीक आहे, तर 2.4 किलोवॅट आहे, तर तो पंप प्रति मिनिटाला किती 12 मीटर उंचीपर्यंत उचलू शकेल. किती पाणी विचारले ना. ठीक आहे, बघा आता तुम्हाला काय दिले, पॉवर दिलेली आहे. ठीक आहे, पॉवर दिले आणि काय म्हणलेलं आहे, टाइम दिले तुम्हाला प्रति मिनिटाला, म्हणजे किती झाले सेकंद, 60 सेकंद टाइम दिलाय. पॉवर दिले, टाइम दिले, आणि तुम्हाला काय काढायचं, किती पाणी, म्हणजे पाण्याचं वजन किंवा वेट काढायचे, मास काढायचे समजा. तर मास काढायचे, पण आता या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला मास नाही आहे ना. पॉवरवरून आपण काय करतो, वर्क बाय टाइम करणार. ठीक आहे, पण ह्याच्यावरून आपल्याला काय मिळणार, वर्क मिळणार. पॉवरची व्हॅल्यू ठेवा 2.4 किलोवॅट, टाइमची व्हॅल्यू ठेवा 60 सेकंद. ठीक आहे, याच्यावरून तुम्हाला काय मिळेल, वर्क मिळेल. राईट, आता वर्क बरोबर काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट आहे. वर्कच्या फॉर्म्युल्यामध्ये काय असते, वर्क इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता इथे काय म्हणले, 12 मीटर पर्यंत उंचीपर्यंत उचलायचंय, 12 मीटर पर्यंत उचलायचंय, म्हणजे डिस्प्लेसमेंट किती करायचंय, 12 मीटर. तर मग डिस्प्लेसमेंटच्या जागी 12 ठेवा, आणि वर्क आपल्याला वर आपण काढलेलं वर्क इथे ठेवा. ठीक आहे, काय फोर्स निघेल. आता फोर्स आला, फोर्स वरून काय करा, फोर्स इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन. ठीक आहे, मग आता त्याच्यामध्ये काय म्हटलंय, तुम्हाला मास काढायचंय, फोर्स दिले, आणि ऍक्सेलरेशन काय असणार, तर आपलं जी घ्यायचं ना, -9.8 घ्यायचं किंवा 9.8 घ्या. तर जी घ्या, सॉल्व्ह करा. ठीक आहे, आता इथं उत्तर बघून घ्या काय असेल. ठीक आहे, थँक्यू.